राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याला सर्वात पहिल्यांदा अभिवादन करतो. देशातील आणि जगातील सर्व महापुरुष आजच्या कार्यक्रमाचे ऐनवेळचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मोहन बंडे सर, आपल्या सर्वांना एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक सामाजिक कार्याचा संस्कार करणारे व्यक्ती म्हणून ते प्राध्यापक जेवढे ओळखीचे आहेत तेवढे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या मनामध्ये रुजलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांनी आरोग्यासाठी वेळ दिला, NCCच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ज्यांचा खूप चांगला परिचय आहे, असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जाफर चौधरी सर, साहित्याच्या माध्यमातून कृषीनिष्ठ जाणीवा जोपासत विद्यार्थ्याची मनं पुलकित करण्याचं काम जे प्राध्यापक करतात ते आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शंकर कल्याणे सर. या ठिकाणी उपस्थित असलेले आणखीन एक अतिथी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंदजी मुसळे सर, ज्यांचं सामाजिक चिंतन खूप सखोल आहे, गंभीर आहे आणि ज्यांना 2-3 ताससुद्धा अपुरे पडतात अशा प्रकारचं ज्यांचं साहित्यातलं सामाजिक जीवनातलं चिंतन आहे असे मुसळे सर. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आदरणीय अशोक नारनवरे सर, त्यांना आम्ही पुस्तकाचं झाड, ज्ञानाचं झाड म्हणून त्यांच्याकडे बघतो. त्यांच्या घरामध्ये पाहुणे आले तर झोपण्यासाठी जागा नसते, कारण ती जागा पुस्तकाने घेतली असते. एवढं पुस्तकावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या विषयावरती सखोल चिंतन लाईव्ह कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत ताकदीनं मांडणारा एक प्रखर विद्रोही वक्ता म्हणून त्यांच्याकडे असं पाहत असतो. एक अत्यंत सालस सात्विक व्यक्तिमत्व म्हणून या महाविद्यालयातल्या आदरणीय डॉक्टर शीतल गुंजुटे मॅडम, त्यांच्या नावात शीतलता आहे, विचाराची शीतलता, त्या विचाराची पेरणी ते करतात आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये सात्विकता निर्माण करण्याचं काम गुंजुटे मॅडम या ठिकाणी करतात. या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले डॉक्टर विनोद जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व एक सामाजिक चिंतनशील व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेकदा आपण मंदिरामध्ये अवतीभोवती साधू संतांच्या ठिकाणी भगवान शोधतो, परंतु इकडं तिकडं कुठेही भगवान शोधण्याची गरज नाही. ते आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भगवान कदम सर आणि प्रज्ञाताई कुलकर्णी, प्रज्ञाचा शोध साहित्याच्या माध्यमातून नारनर सर मराठीचे लोक घेत असतात, हिंदीचे लोक घेत असतात. प्रज्ञाताई या ठिकाणी आहेत आणि पाठीमागं या ठिकाणी आदरणीय सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपस्थित विद्यार्थी, सूत्रसंचालिका आणि साऊंड सिस्टमचं काम बघणारे आणि या महाविद्यालयामध्ये कर्मचारी सेवक म्हणून काम करत असलेले आमचे बेलुरीजी आणि आपण सर्वजण. अत्यंत आखीव रेखीव सुंदर मोजकेपणा असलेला प्रास्ताविक आदरणीय अशोक नारायणवरे सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. प्रास्ताविक कसं असावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहता येऊ शकतं. बऱ्याचदा प्रस्ताविक 15-20 मिनिटाचे पण होतात, मोठी मोठी भाषणं पण होतात. हे पण आपण कुठेतरी प्रत्यक्ष विद्यार्थ्याला शिकवत असतो. 3 मिनिट जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या पुढं प्रस्ताविक नसतं. त्याचा आदर्श वस्तुपाठ आपण घालून दिलेला आहात. मी आपलं याबद्दल अभिनंदन करतो. आज राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापन दिन या निमित्तानं आपण माझी निवड केलात, मला या ठिकाणी बोलवलात, त्याबद्दल आपल्या टीमचे अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून घडलेला विद्यार्थी आहे. या महाविद्यालयातल्या भिंती माझ्याशी बोलतात, दारे खिडक्या माझ्याशी बोलतात, बोर्ड बोलतात. या ठिकाणचे प्रत्येक चित्र आणि या ठिकाणचे प्रत्येक सुविचार माझ्याशी बोलतात. कारण याच महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून शिकत असताना मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जात होतो. मला खूप काही येत होतं असं नाही, खूप काही जमत होतं असं नाही. शेवटचा विद्यार्थी म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोपऱ्यामध्ये शेवटच्या स्थानी राहत होतो, प्रयत्न करत होतो, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत होतो. मला निश्चितच या ठिकाणी आठवतं आहे की आदरणीय माजी प्राचार्य शिवाजीराव जाधव सर त्यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेत होते. एक अत्यंत प्रगल्भ प्रतिभान व्यक्तिमत्व, अनेक उपक्रम आणि विधायक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याला संधी द्यायचे आणि मग आम्ही त्यांच्याकडे बघत शिकायचो. तर ते व्यक्तिमत्व आमच्या हृदयामध्ये ठसलेलं आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय मला राष्ट्रीय सेवा योजनेवर बोलताच येत नाही. त्याच्यानंतर ही दोरा आदरणीय प्राध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सराकडे आली. एक अत्यंत प्रतिभाशाली, अत्यंत कुशल, प्रयोगशील अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. त्यांच्या शिबिरामध्ये सहभाग घेतला, त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने या महाविद्यालयामध्ये माझी जडणघडण होत गेली आणि राष्ट्रीय सेवा योजनेने मला खूप काही दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभा टाकलो. या विषयावर बोलत असताना
प्रस्ताविकामध्ये ते अत्यंत 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते मुद्दे तर पुढे येणारच आहे. एक तर विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनलं पाहिजे, चारित्र्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सामाजिक बांधिलकी आणि कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्द जन्माला आली पाहिजे. अशा प्रकारच्या संस्कारासाठी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजना आहे. मला खूप बरं वाटलं चौधरी सर या ठिकाणी आल्याबरोबर की बऱ्याच ठिकाणी जातो, विद्यार्थी उड्या मारतात, एकमेकाला धक्काबुक्की करतात, कागद फाडतात, फोटो इकडे तिकडे सरकवतात, खिडक्या खालीवरी करतात, बॅनर खालीवरी करत असतात, काही ते करत असतात. त्यांची धडपड अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो. परंतु या ठिकाणचे विद्यार्थी मला अत्यंत शांत वाटले, गंभीर स्वभावाचे वाटले. बहुतेक ते राष्ट्रीय सेवा योजनेचे सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही सगळी मंडळी ही संवेदनशीलता रुजवण्यामध्ये यशस्वी झालेली आहेत. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा एकदा टाळ्या वाजवून आपण सगळेजण आळस झटकून आपण आपल्या विषयाकडे बोलू. ह्या टाळ्या तुमच्यासाठी, ह्या टाळ्या आसाराम बापूसाठी, राम रहीमसाठी नाहीत किंवा भोले महाराजांसाठी नाहीत, तर तुमच्या चिंतनशीलतेसाठी या टाळ्या आहेत. विषयाची सुरुवात करत असताना मला एक प्रसंग आठवतो. बिहार नगरी आहे आणि जगातला एक खूप मोठा महात्मा त्या नगरीमध्ये फिरत असताना त्याच्या या शिष्याने प्रश्न केलेला की हे भगवान, हे महात्म्या, जगामध्ये सर्वात शक्तिशाली काय आहे? समोर मोठे मोठे पहाड होते. त्या पहाडाकडे पाहत त्या महापुरुषांनी बोट केलं आणि सांगितलं की हे पहाड जगातील अत्यंत शक्तिशाली आहे, कारण कसलेही वादळ वारे ते पचवू शकतात, रोखू शकतात आणि मग पहाड खूप शक्तिशाली आहे. त्या शिष्याने दुसरा प्रश्न केला की या पहाडापेक्षा शक्तिशाली शक्ती जगामध्ये कोणती आहे? तेव्हा त्या महात्म्याने त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तो म्हणाला की या पहाडाला छन्नी आणि हातोड्याच्या माध्यमातून हवा तसा आकार आपल्याला देता येऊ शकतो, म्हणजे या पहाडापेक्षा लोखंड हे जास्त शक्तिशाली. त्या युवकाने तिसरा प्रश्न केला, त्या भक्ताने तिसरा प्रश्न केला आणि विचारलं की पहाडापेक्षा शक्तिशाली लोखंड आहे, तर मग लोखंडापेक्षा शक्तिशाली काय आहे? त्या महापुरुषाने त्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की लोखंडालाही वितळून पाणीपणी करण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये असतं आणि म्हणून अग्नीची शक्ती हे लोखंडापेक्षा महान आहे. चौथा प्रश्न त्या मुलाने केला, युवकाने केला आणि त्याने विचारलं की अग्नीपेक्षा मोठी आणि महान शक्ती कोणती आहे? त्या महापुरुषाने उत्तर दिलं की अग्नीला विझवण्याचं, शांत करण्याचं काम खऱ्या अर्थानं पाणी करत असतं आणि म्हणून पाण्यामध्ये अग्नीपेक्षाही मोठी शक्ती असते. त्यांनी पाचवा प्रश्न केला, मग पाण्यापेक्षा मोठी शक्ती कोणती आहे? तेव्हा त्या महापुरुषांनी सांगितलं की औरादला पडणारा पाऊस मेहकरला पडू शकतं, मेहकरला पडणारा पाऊस निलंग्याला पडू शकतं. हे सामर्थ्य वाऱ्यामध्ये असतं आणि वारा पावसाला कुठेही वाहून घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून पाण्यापेक्षाही मोठी शक्ती वायूमध्ये असते आणि म्हणून वायू ही श्रेष्ठ शक्ती आहे. तेव्हा शेवटचा 6वा प्रश्न त्या युवकाने केला आणि तो युवक म्हणाला की या जगामध्ये या सर्व शक्तीपेक्षा सर्वात महान शक्ती कोणती? तेव्हा त्या महापुरुषाने उत्तर दिलं की या जगामध्ये, या पृथ्वीतलावरती युवा नावाची एक शक्ती अशी आहे की या सगळ्या शक्तीपेक्षा महान आहे आणि ही युवा नावाची शक्ती जग बदलू शकते, स्वतःचं आयुष्य बदलू शकते आणि जगामध्ये अद्भुत अलौकिक अशा प्रकारचा इतिहास निर्माण करू शकते. अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देणारा तो महात्मा दुसरा कोणी नव्हता, तो महात्मा गौतम बुद्ध होता. आणि ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा होती जाणून घेण्याची, तो जिज्ञासू साधक दुसरा कोणी नव्हता, तो आनंद नावाचा साधक होता. मित्रहो, सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे, राष्ट्रीय सेवा योजना ही योजना या देशामध्ये शिकत असणाऱ्या महाविद्यालयातल्या युवा विद्यार्थ्यासाठी आहे. त्यांच्या मनाची जडणघडण व्हावं, त्यांच्या मस्तकाची जडणघडण व्हावं आणि त्यांच्या मनगटाला विधायक कामाकडे जाण्याची दृष्टी प्राप्त व्हावी आणि त्याच्या मनातून, त्याच्या मस्तकातून, त्याच्या मनगटातून खऱ्या अर्थानं त्याचं स्वतःचं आयुष्य घडावं, त्याचं कौटुंबिक जीवन घडावं, सामाजिक जीवन घडावं आणि सामाजिक जीवन घडवत असताना तो राष्ट्राला उन्नत करावं आणि राष्ट्राला उन्नत करत असतानाच मानवतेला समृद्ध करावं. अशा प्रकारची विचारधारा घेऊन, अशा प्रकारचं मूल्य घेऊन खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना 24 सप्टेंबर 1969 साली झाली. बाकीच्या गोष्टी नारायण मिश्रांनी या ठिकाणी सांगितल्या. अलीकडे जेव्हा आपण बघतो सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, पानं चाळायला लागलं की वेगवेगळे स्टेटमेंट जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा कधी हसू येतं, कधी डोळ्यात पाणी येतं. आपण काय वाचतो, काय चिंतन करतो, आपली दिशा काय आहे आणि अवतीभोवती काय चाललेलं आहे आणि आपल्या भूमिका काय आहेत, आपण आपल्या भूमिकाच विसरून गेलेलो आहोत. हे प्रचंड दुर्दैव आहे, हे प्रचंड वाईट आहे. युवकांना सक्रिय बनलं पाहिजे, युवकांना आशावादी बनलं पाहिजे आणि युवकांना सतत विधायक कामाचा ध्यास घेऊन ध्येयवादी बनलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाठीमागे. परंतु हे चित्र तितकंसं सकारात्मक समाजामध्ये नाही आहे.
एक छोटंसं घडत असलेलं अवतीभोवतीचं उदाहरण सांगत सांगत घटनाप्रसंगाच्या आधारे आपल्याला आपल्या विषयाला पुढे घेऊन जायचे. मी शिकतो, मी MA होतो, मी PhD धारण करतो, मी डॉक्टर पण होतो, अनेक पदव्या पण घेतो, अनेक पुरस्कार पण मला मिळतात. परंतु एक सामाजिक प्राणी म्हणून जीवन जगत असताना अनेकदा माझ्या भूमिका काय असतात. उदाहरणार्थ आम्ही पंढरपूरमध्ये होतो. पंढरपूरमध्ये असताना कैकाडी महाराजांच्या मठामध्ये काही साधू संतांसोबत चर्चा करत होतो. काही मित्रमंडळी आमच्यासोबत होती आणि पाठीमागे या देशातला एक खूप मोठा महाराज, ज्याला खूप मोठी प्रतिष्ठा आहे, ज्यांचं बजेट 60 कोटीच्या आसपास, एका कार्यक्रमाचे 1 कोटी रुपये घेणारा महाराज आपल्या देशामध्ये. सप्ताह चालू होता. आम्ही विचारलं की किती घेतले. 1 कोटी घेतले. कोणाला तरी आमदार व्हायचं होतं, इलेक्शन लढवायचं होतं, त्याने पैसे दिले मताची पेटी भरण्यासाठी, मतदान आपल्या बाजूने वळवण्यासाठी. त्यांनी त्या ठिकाणी सप्ताह केला. सप्ताहामध्ये अनेक गोष्टी बोलल्या. फक्त एक संदर्भ युवकांच्या पुढे मी का देतोय, कारण राष्ट्रीय सेवा योजना आपल्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीजारोपण करतो. मग ते आपल्यामध्ये झालं आहे का हे तपासून बघण्यासाठी उदाहरण मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवते. अनेक कार्यक्रमात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तो असं म्हणतो की एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये अभ्यास नाही केला, एखादा विद्यार्थी एखाद्या वर्षी त्या विषयाचा अभ्यास नाही केला, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, पळसाच्या 3 पानाला मध लावायला पाहिजे. मध लावून ते पळसाचे 3 पानं महादेवाच्या पिंडीवरती ठेवायचे आणि त्या महादेवाला प्रार्थना करायची की हे परमेश्वरा मला तू पास कर. ते विद्यार्थी पास होते. माझा आशीर्वाद आहे, माझ्या शुभेच्छा आहे. असं म्हणणारे प्रदीप मिश्रा 1 कोटी रुपये हे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी देतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड विद्वान, ज्ञानी, शासकीय, प्रशासकीय आणि अवतीभोवतीच्या जगातली लाखोंच्या संख्येने गर्दी होते आणि त्यांचे कार्यक्रम TV चॅनलवर दाखवले जातात आणि त्यांचा खर्च प्रचंड मोठा आहे. आणि आपल्याला दुर्दैवानं हा इतिहास भूगोल माहिती नसतो. आपल्याला फक्त पुढच्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याला मी पुराव्यानिशी आणि प्रमाणाशी सांगतो की त्यांचा स्वतःचा मुलगा इयत्ता 8वीच्या परीक्षेमध्ये नापास झालेला आहे. अशा प्रकारची माणसं लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडापाषाण असं सांगून स्वतः मात्र करोडपती अब्जपती होतात. आम्ही मात्र त्यांच्या पदरामध्ये आमचं दान टाकून कंगाल होतो. मानसिक कंगालता, बौद्धिक कंगालता, भावनिक कंगालता घेऊन आम्ही आमच्या घरी जातो. आमच्या देशातले शिकले सवरलेले युवक त्या सभेमध्ये उभं टाकून बंड करून प्रश्न का करत नाही, हा मला स्वतःला एक राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय सेवा योजना आम्हा तुम्हाला काय शिकवते, राष्ट्रीय सेवा योजना आम्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मूल्य शिकवते, स्वतःला जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. ज्या समाजात आपण जगतो, वाढतो, मोठे होतो, त्या समाजातले प्रश्न काय आहेत ते प्रश्न समजून घेतले पाहिजेत. समाजाच्या गरजा काय आहेत त्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि या गरजेवर, या प्रश्नावर आपण आपल्या परीनं जे काही साधन संपत्ती असेल त्या साधन संपत्तीच्या माध्यमातून काय उपाययोजना करणार आहोत, अशा प्रकारची रचनात्मक विधायक बुद्धी, त्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं पहिलं मूल्य आहे. हे रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजना का आम्ही विरोध करत नाही. मी विरोध केला. श्री सिद्धिविनायक महिला गणेश मंडळाच्या वतीनं सगळ्या महिलांना सोबत घेऊन टाळ्याच्या गजरामध्ये प्रदीप मिश्रा यांचा जाहीर निषेध आम्ही केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमावर बंदी घातली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही औरंगाबादमध्ये मांडली. आपणही ती मांडायला हवी. अशा प्रकारचा प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि मी माझ्या विषयाला पुढे ठेवतो. आपण जागरूक बनलं पाहिजे की नाही. धार्मिक सेवा करणं म्हणजे काय, सामाजिक सेवा करणं म्हणजे काय, साधं सोपं उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये एखादा भिकारी आलेला आहे, भुकेलेला आहे. मी धार्मिक प्रवृत्तीचा आहे, मला कणव दाटून येते आणि मी काय करतो, माझ्या घरातल्या 2 भाकरी त्याच्या झोळीमध्ये टाकतो. ही झाली धार्मिक सेवा, ही झाली सामाजिक सेवा. परंतु प्रबोधनाचं काम एवढ्यावर थांबत नाही. प्रबोधनाचं काम याच्या पुढचं आहे. मीही गरीब राहणार नाही, तोही गरीब राहणार नाहीस, अशा प्रकारचं प्रबोधन करून तोही श्रीमंत झालं पाहिजेस, मीही श्रीमंत झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय सेवा योजनेच्या चिंतनातून समोर आली. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की बालमित्रांनो, विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय सेवा योजना ही साधी गोष्ट नाही. खूप मोठ्या मूल्यांची रुजवणूक, खूप मोठ्या संस्काराची रुजवणूक राष्ट्रीय सेवा योजना करत असते. आज महाराष्ट्रामधले आणि देशामधले अनेक अशी मोठी मोठी मंडळी आहेत, त्याची नावं सांगितल्यानंतर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल की ती सगळी मंडळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातून, उपक्रमातून घडलेली आहेत, मोठी झालेली आहेत. अगदी नांदेड विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू इथपर्यंतची मंडळी आणि शासन प्रशासनामध्ये अनेक IAS अधिकारी असतील, वेगवेगळ्या MPSC परीक्षेतून पुढं आलेले जे विद्यार्थी असतील, हे सगळे वेगवेगळ्या कार्यशाळेतून, वेगवेगळ्या शिबिरातून घडलेली मुलं आहेत. यांनी खऱ्या अर्थाने चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न समाजामध्ये केला आहे. आणि म्हणून पहिलं मूल्य आहे की मी समाजातले प्रश्न समजून घेतले पाहिजेत, गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती मी माझ्या पद्धतीनं स्वतंत्र विचार करायला शिकलं पाहिजे.
कोणी म्हणतंय म्हणून नाही, मी त्याची अनुभूती घेतली पाहिजे. या दिशेनं जाणं म्हणजे मला असं वाटतं की राष्ट्रीय सेवा योजनेचं अत्यंत महत्त्वाचं मुद्दा आहे. दुसरी गोष्ट कुठली आहे? श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाची रूपरेखा कशी असते? पहाटे लवकर उठायचं, योगा व्यायाम करायचं, आरोग्याला महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मग श्रमदान, गावात जायचं, ग्रामस्वच्छता करायची, नाल्या साफ करायच्या, संडासरूम साफ करायचे, सार्वजनिक स्थळं साफ करायचे, श्रमसंस्कार करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केला जातो. मग दुपारच्या वेळेस काय असतं? बौद्धिक सत्र असतात की नाही? बौद्धिक सत्र काय सर आम्हाला काहीच माहीत नाही बाबा. 10 मार्काला काहीतरी असते, प्रमाणपत्र मिळते, कुठचं नोकरीला काहीतरी मदत होते, याच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नाही. बौद्धिक सत्रामध्ये भाग घेता का नाही? व्याख्याने होतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, संवाद होतात, मिटिंगा होतात, प्रश्नोत्तरे होतात की नाही? हो तर म्हणा, होतात ना. हां, त्याच्यानंतर मग थोडासा आराम, त्यानंतर संध्याकाळी कुठले कार्यक्रम असतात, रात्री कुठले कार्यक्रम असतात? हां, गावामध्ये सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम असतात, बौद्धिक कार्यक्रम असतात आणि आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करत असतो. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास पण त्याच्यामध्ये आहे. दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सगळीच मूल्य आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, चारित्र्य संवर्धन झालं पाहिजे, स्वावलंबन घडलं पाहिजे, श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेखा, आयोजन, नियोजन आपण करत असतो, आपणच अंमलबजावणी करत असतो आणि आपणच स्वतःला घडवत असतो. म्हणजे आपण स्वला घडवतो. स्वला घडवत समाजाचा अभ्यास करत समष्टीकडचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजना आहे. बरं, माझा साधा सोपा प्रश्न आहे, शिक्षण कशासाठी? मला असं वाटतं की कोणीतरी धाडसानं उभं टाकून उत्तर द्याल. बोला, जे वाटेल ते बोला, पण बोललं पाहिजे, संवाद साधलं पाहिजे. कशासाठी शिक्षण सांगा बरं लवकर. वेळ घेऊ नका जास्त, मला 1 तासाचा वेळ दिलेला आहे, मी 1 तासाच्या आतच थांबणार. शिक्षण कशासाठी आहे? कशासाठी शिक्षण घेतो? तुम्ही इथले नाहीत का? लंडन, मॉस्को, पॅरिसचे विद्यार्थी का? म्हणजे मला नेमकं कुठल्या भाषेत बोलायचं ते समजेल. लॅटिन भाषेमध्ये बोलायचं का मला? बोला की. शिक्षण कशासाठी आहे? अरे काय गंभीर झाले हो मुलं. माणूस घडवण्यासाठी. वा, छान. तुम्हाला जे वाटलं ते बोला, पण तुम्ही बोललं पाहिजे. माणूस घडण्यासाठी बोला. तुम्हाला काय वाटतं? हां, चांगला आयुष्य घडण्यासाठी. बिरादर तगरखेडा, हां, बोललं पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जर आपण बोलायला नाही शिकलो तर पुन्हा कुठे शिकणार आहोत? ज्ञान प्राप्त होतं. बोला 2-4 व्याख्या करा. मॅडम बोला. हां, आवाज. स्वचा विकास घडवण्यासाठी. शेवटचे कोणी मोठ्या आवाजात? अरे खूप गंभीर झालं. बरं, जाऊ द्या. आपला लोगो काय आहे? राष्ट्रीय सेवा योजनेचा लोगो काय आहे? कोणी सांगू शकतं? कितीतरी वर्षापासून आपल्या इथं राष्ट्रीय सेवा योजना चालते, अनेक वर्ष झालेली आहेत आणि यांच्याकडे जबाबदारीतून 3 वर्ष झालेली आहेत. साध्या सोप्या गोष्टी आपल्याला तरी आपल्या विषयातली माहिती असल्या पाहिजे. सन्मानपत्र पाहिजे का? घेऊन जा, पण तुम्हाला लोगो माहिती असला पाहिजे, त्याच्याचं सन्मानपत्र मिळणार. लोगोचा अर्थ काय? मला वाटतं इथंच लोगो आहे, इथंच लोगो आहे. काय आहे त्याच्यामध्ये? किती आरे आहेत मध्ये? अरे मुलं मुखी आहेत की काय? कळलं नाही सर. मूक अभिनय. जिथं बोलायला पाहिजे तिथं आपण बोलत नाही, जिथं नका म्हणलं तिथं खूप बोलतो. हां, 8 आरे आहेत. त्याचा काय अर्थ आहे? काय विचार करून सांगता, अभ्यास करून सांगता, सरला विचारून सांगता, हरकत नाही. दिवसभरामध्ये किती प्रहर असतात? 8 प्रहर असतात. मी चॉकलेट आणलं असं प्रत्येकाला चॉकलेट दिलं असतं, मी चॉकलेट आणलो नाही, तर जरा किस्सा रिकामा आहे सकाळपासून. सकाळचा 1 प्रहर, दुपारचा 1 प्रहर आणि रात्रीचा 1 प्रहर, हे 3 प्रहर. 8 आर्या. 8 गुणिले 3 किती होतात? माझं गणित, कल्याणी सरचं आमचं गणित खूप कच्चं आहे हो. हां, किती होतात? 24. दिवसभरामध्ये किती तास असतात? 24 तास. दिवसभर, रात्रंदिवस सतत गतिमान असलं पाहिजे. ते कुठलं प्रतीक आहे? कुठलं प्रतीक घेतलेलं आहे ते? काय माहीत नाही सर, काय माहीत नाही. तुम्ही चित्रपटाबद्दल विचारा, मी सांगतो. सैराटमधले हिरोनी कोण? कोणाला माहीत नाही, कोणाला माहीत नाही, ते उभं टाका. सैराटमधले हिरोनी कोण आहे कोणाला माहीत नाही, उभं टाका, लवकर उभं टाका. सगळ्याला माहिती आहे ना? सगळ्याला माहिती आहे ना? हिरो कोण? सगळ्याला माहिती आहे. तुला माहीत नाही? वा, उभं टाकतो.
टाळ्या वाजवा तिच्याबद्दल माहीत अरे लोगो माहिती आहे तसा छान. चला हे बरं वाटलं जरा म्हणजे चला. ते लाल रंग कशाचं प्रतीक आहे, निळा रंग कशाचं प्रतीक आहे, कुठून घेतलेला लोगो होतो माहिती असलं पाहिजे आपल्याला. ओरिसामध्ये सूर्य मंदिर ज्याला कोणार्क मंदिर म्हटलं जातं, बघितलं का कोणी कोणार्क मंदिर? मी बघितलं आहे बरं. त्या चक्राला हात लावून पण आलो आहे, माझ्याकडे तो फोटो पण आहे प्रूफ म्हणून. सूर्य मंदिराच्या त्या रथाचा ते चक्र जे आहे, तो चाक जो आहे, तो चाक आपण लोगो म्हणून घेतला. त्याच्यामध्ये आरे आहेत. तो चाक गतीचं प्रतीक आहे. सतत गतिमान राहा, तत्पर राहा, सतत कामात राहा, सतत कार्यमग्न राहा. आणि लाल रंग कशाचं प्रतीक आहे? काय बघावं लागेल, सांगावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आमच्या तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये रक्त असतं, ते लाल असतं. ज्या माणसाचं रक्त थांबलेलं असतं तो मृत असतो. ज्या माणसाच्या रक्ताची गती चालू असते तो जिवंत असतो. ते लाल रंग क्रांतीचं प्रतीक आहे, परिवर्तनाचं प्रतीक आहे. तो लाल रंग स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तो लाल रंग बदलाचं प्रतीक आहे. तो लाल रंग खऱ्या अर्थानं आमच्या तुमच्या जीवनातल्या स्वत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून ते लाल रंग त्या लोगोमध्ये घेण्यात आले. आणि निळा रंग काय ते बौद्धाचं आहे वाटतं, आपलं काय माहीत नाही सर. ते बुद्ध लोक लावतात बघा, बुद्ध लोक असंच आहे ना काहीतरी. लाल कुंकूवाले निळा रंग लावून घेत नाहीत, निळा कुंकूवाले लाल रंग लावून घेत नाहीत. ह्याच्यातच आपण संपवलो, ह्याच्या पलीकडे जायलाच तयार नाही आपण. आकाशाचा रंग निळा आहे, घन आहे, प्रचंड व्यापक आहे, उदार आहे, उदात्त आहे. ते गुण आपल्या अंतःकरणामध्ये यावे आणि जगाकडे आपण त्या व्यापकत्वाच्या दृष्टिकोनातून, वसुधैव कुटुंबकाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. त्या भावनेतून आपण जगाला, समाजाला, व्यक्तीला, अवतीभोवतीला समजून घेतलं पाहिजे. या भावनेचं प्रतीक म्हणून ते राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये निळा रंग घेण्यात आले. हा आपला लोगो आहे. ठीक आहे, ओके. आपलं ब्रीथ काय हो? 100पैकी 100 मार्क, 10 चॉकलेट कार्यक्रम संपल्यानंतर. हां हां नाही, त्याचं मराठी सांगा हो मला. इंग्रजी कळाली असतं मी तर कशाला झाला असतो, मी प्रशासकीय अधिकारी झाला असतो ना. हां हो, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी. ते सुद्धा खूप लांबचं झालं. ते चुकीचं वर्ड आहे, इंग्रजी चुकीचा अर्थ आहे त्याचा. साधा सोपा मराठी अर्थ तुमच्या कुठेतरी भिंतीवर लिहिलेला आहे. मी नाही, आम्ही, या भावनेतून सगळे मिळून काम केलं पाहिजे. वर्ड चुकीचं आहे, ते ब्रीथ चुकीचं आहे. त्याचा इंग्रजी जो अर्थ होतो थोडा चुकीचा होतो. त्याला थोडा जवळचा अर्थ म्हणजे मी म्हणायचं नाही, आम्ही सगळे मिळून काम करू. या भावनेतून, आपुलकीच्या, आपलेपणाच्या भावनेतून आपण काम केलं पाहिजे. हे आपलं ब्रीद आहे. हे माहिती आहे ना सगळं तुम्हाला? ठीक आहे. आपलं चाललं होतं शिक्षण म्हणजे काय. एक आचार्य वर्गामध्ये शिकवत होते, भरपूर विद्यार्थी समोर बसलेले होते आणि बोर्डावर लिहित असताना त्या गुरुजीने एक वाक्य लिहिलं, सत्यम वद धर्ममुच्यते. वर्ग सुरू झाला, गुरुजींनी पाठ शिकवला, सगळ्या मुलांना प्रश्न विचारला. पाठ शिकवल्याबरोबर सगळ्या मुलांना प्रश्न विचारले, सगळ्या मुलांनी बोटं वरी करून उत्तरं दिली. फक्त एक सगळ्यात बुद्धिमान हुशार असलेला विद्यार्थी मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला. गुरुजीला आश्चर्य वाटलं. दुसरा दिवस उजाडला, परत गुरुजींनी पाठ शिकवला, परत प्रत्येकाला प्रश्न विचारले, प्रत्येकाने प्रश्नाची उत्तरं दिली. त्या हुशार मुलाने प्रश्नाची उत्तरं दिली नाही. गुरुजीला खूप राग आला. असं का करतो? सगळ्यात हुशार बुद्धिमान मुलगा, सगळ्यात अगोदर त्याला समजतं, सगळ्यात चांगला विद्यार्थी, तो प्रश्नाची उत्तर काय देत नाही. तिसरा दिवस उघडला, गुरुजींनी छडी आणली आणि ठरवलं की आता जर नाही तर आपण आपल्या विद्यार्थ्याला मारायचं. पाठ शिकवला, प्रश्न विचारले आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उत्तरं दिली, परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्याही दिवशी प्रश्नाची उत्तरं आली नाही. चौथा दिवस उजाडला, गुरुजीच्या तळपायची आग मस्तकाला गेली, डोळे लाल झाले, छडी काढली आणि परत पाठ शिकवला, परत प्रश्न विचारले आणि सगळ्या मुलांनी खाड 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 प्रश्नाची उत्तरं दिली. तो मुलगा उभा टाकला, गुरुजीला राग आला, गुरुजीने समोर बोलवलं आणि झपा 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 छडीने त्याच्या हातावरती मारला, हात काळा निळा झाला. त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि गुरुजीने विचारलं, का रे बाबा, तू वर्गातला सगळ्यात हुशार, ज्ञानी, प्रतिभाशाली विद्यार्थी आहेस, एवढ्या साध्या सोप्या पाठावरच्या प्रश्नाची उत्तर तुला का आली नाही? तुझं म्हणणं काय? सगळ्या विद्यार्थ्यांना सांग. तो समोर आला आणि त्या विद्यार्थ्यांना जे उत्तर दिलं ना ते खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की शिक्षण प्रक्रियेतील आत्मा, शिक्षण या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा गाभा, सारांश काय आहे तर तो उत्तर देतो. गुरुजी, गेल्या 2, 3, 4 दिवसापासून तुम्ही पाठ शिकवत होता, पाठावरच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही विचारत होतात, प्रश्न करत होतात, मुलं खाड खाड उत्तर देत होती. ते सगळी मुलं पोपटपंची पोपटासारखं पाठ करून, पाठ केलेली
प्रश्नाची उत्तरं देत होती. मी तुम्ही शिकवलेला पाठ जीवनामध्ये उतरून बघत होतो. सत्यमवद म्हणजे सत्याप्रमाणे जगा, धर्ममचर म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करा. मी 3 दिवस सतत चुका करत होतो, माझ्यात अनेक दोष निर्माण होत होते, मी खोटं बोलत होतो, लोकांना फसवत होतो, मी धर्माप्रमाणे आचरण करत नव्हतो, मी अधर्माप्रमाणे वागत होतो, माझ्यामध्ये अनेक दोष होते. परंतु आज 4था दिवस उगवला. सकाळपासनं मी खोटं बोललो नाही, मी चांगलं वर्तन केलं, मी सभ्यपणानं जगलो, मी धर्माप्रमाणे जगलो, मी सत्याप्रमाणे आचरण केलो. तुम्ही शिकवलेला पाठ मी माझ्या जीवनात उतरवला. मी पोपटासारखं पाठ करून प्रश्नाची उत्तरं दिली. सांगायचं तात्पर्य असं आहे की माझं शिक्षण मला समृद्ध बनवणारं, सशक्त बनवणारं, परिपूर्ण बनवणारं असलं पाहिजे. आणि जे काही मी शिकतो, जे काही मला शिकवलं जातं त्याचं अनुकरण करून, त्याला माझ्या जीवनात रुजवून ते मला माझ्या जीवनात उतरवता आलं पाहिजे. या जीवनात उतरवण्याच्या प्रक्रियेच्या खऱ्या अर्थानं आपण शिक्षण म्हणावं. शिक्षण यासाठी जे काही ते शिकवलं जातं ते करून बघायचं, ते उतरवून बघायचं, आत रुजवायचं, मुरवायचं आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. यासाठी शिक्षण प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. आता लोगोचा अर्थ आपण सांगितला, ब्रीदही आपण सांगितलं. आपलं ध्येयगीत काय आहे? आपलं राष्ट्रीय सेवा योजनेचं ध्येयगीत काय आहे? एखादा वाक्य कोणी सांगू शकतं का? मला वाटतं कोणी सांगणार नाही. मी थांबू का मग? माझी गरज संपली ना. का तुम्ही वाचन करत नाही? का तुम्ही अभ्यास करत नाही? का तुम्हाला एवढे वेळ सांगितले, एवढे वेळ शिबिर केले तुम्ही? सरांनी खूपदा सांगितलेलं आहे, तुमचं अवेअरनेस केलेलं आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहे. ज्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपण शिबिराला जातो, आपण कार्यक्रम घेतो, सगळं नियोजन करतो, आयोजन करतो, सूत्रसंचालक कोणतं आहे आपलं लक्ष? गीत, ध्येयगीत असतंय प्रत्येक एक युनिटला, संस्थेला, मंडळाला. त्या ध्येयगीतामध्ये सगळी मूल्य आहेत राष्ट्रीय सेवा योजनेची. वाचले का कधी? ऐकले का कधी? सर पुढच्या वेळी व्यवस्था करा, पुढच्या वेळी ते गीत लावण्याची व्यवस्था करा, उपलब्ध झालं तर बघा. ते गीत आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, आपण पुढं जायचं. सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण माणसं वाचायला शिकले पाहिजे, समाज वाचायला शिकला पाहिजे, समाज समजून घेतला पाहिजे. आपण किती शिक्षण घेतलो, आपण किती डिग्र्या घेतल्या, आपला किती पुरस्कार मिळाले, आपण किती पैसे कमवतो, आपलं पद प्रतिष्ठा किती मोठी आहे, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा राष्ट्रीय सेवा योजना आपल्या मनावरती काही अत्यंत महत्त्वाचे संस्कार करत असतात. ते संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. संस्काराची ताकद प्रचंड मोठी असते. काय असते ताकद सांगू? एक मुलगा दररोज शाळेत जायचा, संध्याकाळी घरी यायचा, वडील संध्याकाळी जेवायला वाढायचे, मुलगा जेवायचा, परत दुसऱ्या दिवशी शाळेत जायचा. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. मुलाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की माझे वडील मला दररोज जेवायला वाढतात, विचारपूस करतात, भरपूर खापे म्हणतात आणि पाठीवरून हात फिरवतात आणि मला शाळेला पाठवतात, परंतु मी सारखं बघतो की माझे वडील माझ्यासोबत बसून जेवत का नाहीत? आज घरी गेले की आपण प्रश्न केला पाहिजे. संध्याकाळची वेळ झाली, बापाने जेवायला वाढलं, मुलगा जेवायला बसला. जेवता जेवता बापाला म्हणाला, बाबा तुम्ही दररोज मला जेवायला वाढता, परंतु तुम्ही एकही दिवस माझ्यासोबत जेवायला का बसत नाही? त्या बापाने उत्तर दिलं, बाळा माझी भूक भाकरीची नाही, माझी भूक तू अजून अधिक मोठं व्हावं. अशा प्रकारचं उत्तर देणारा व्यक्ती रामजी आंबेडकर म्हणून भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला. ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारख्या मुलाला घडवलं, मोठं केलं आणि संस्कार दिले. ही संस्काराची प्रचंड मोठी ताकद असते. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना आमच्या तुमच्या मनावरती माणूसपणाचे संस्कार करते. आणि म्हणून ज्या समाजात आपण आहोत त्या समाजाला, अवतीभोवतीच्या जगाला समजून घेता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तिथले प्रश्न समजून घेता आले पाहिजे, ते जग आपण अनुभवता आलं पाहिजे. पुस्तकापेक्षा जास्त ज्याला माणसं वाचता येतात तो माणूस खूप मोठा. मग आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकी कशी आहे ना, सामाजिक सामिलकी कशी आहे ना, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी एकदा मागं कल्याणी सरांना एक उदाहरण दिलं होतं. सरांना आठवतं की नाही मला माहीत नाही, मला आठवतं. एक गाव आहे, तुम्ही कोण्या गावचे? फोटोग्राफर, इथले तात्पुरते फोटोग्राफर. हां हां, आवडतं का तुझं गाव? मानेजवळ, छोटं गाव आहे, मानेजवळ गाव आहे. त्या गावामध्ये रस्त्यामध्ये एक मोठा दगड पडलेला आहे आणि त्या रस्त्यानं एक डॉक्टर येतो जातो, इंजिनियर येतो डॉक्टर, प्राध्यापक येतो जातो, शिक्षक येतो जातो, एक शेतमजूर येतो जातो, शेतकरी येतो जातो, अनेक माणसं येतात जातात येतात जातात. अनेकदा सायकलीची धडक दगडाला बसते, टू व्हीलर घेऊन जाताना अडचण निर्माण होते, फोर व्हीलर आलं की कडनं घेऊन जावं लागतं, गर्दी वाढते. असे बरेच दिवस गेले. एवढ्यापैकी कोणीही तो दगड उचलून बाजूला केला नाही.
तुमचं नाव काय? धनराजच्या लक्षात आलं, राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी म्हणून धनराजच्या लक्षात आलं की आपल्या शिबिरामध्ये काय शिकवलेलं आहे, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काय शिकवलं, सामाजिक बांधिलकी, समाजातले प्रश्न, समाजातले दुःख आणि समाजातल्या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की मी 2-4 दिवसापासून बघतोय की या ठिकाणी दगड पडला, अनेकाला अडचण होते, पण कुणी उचलून टाकू शकत नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये शिकूनसुद्धा, मोठ्या पदावर जाऊनसुद्धा, मोठे मोठे पद हस्तगत करूनसुद्धा सामाजिक बांधिलकी रुजलेली नाही. त्याच्या मनात आलं, त्याच्या लक्षात आलं, तो पुढं गेला, त्याने दगड उचलला आणि कोपऱ्यात एका व्यवस्थित ठिकाणी तो दगड घेऊन ठेवला. सामाजिक बांधिलकी कोणी जोपासली? मग आमच्या तुमच्या शिक्षणाला काही अर्थ आहे? छोटे छोटे मॅनर्स, छोटे छोटे शिष्टाचार, छोट्या छोट्या गोष्टीतही आशय किती मोठा पहा. छोट्या गोष्टी असतात आणि छोट्या गोष्टी माणसाला घडवतात आणि खूप मोठे बनवतात. हा संस्कार असतो. आणि म्हणून आपण अनेकदा बोलताना, आपल्याकडे अनेकदा मंडळी बोलताना, विशिष्ट विचारधारेची मंडळी बोलताना असं म्हणते की भारतात खूप महान गोष्टी आहेत आणि जगात सगळंच वाईट आहे, अशी मांडणी करणारी मंडळी असते. आमचं म्हणणं असं आहे, जे आपलं चांगलं आहे, जे इतरांचं चांगलं आहे, ते सगळं चांगलं आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते जगाच्या समोर मांडलं पाहिजे. छोटी गोष्ट सांगतो, संस्कार आणि मूल्य आणि तत्व काय असतात. घोड्यावर बसून एक राजा निघालेला आहे, एक शेतकरी समोर आलेला आहे, घोडा थांबवलेला आहे, राजा थांबा, राजा खाली उतरलेला आहे. राजाने विचारलं, बोला बाबा काय म्हणणं तुमचं? नाही राजा, माझ्या 2 रुपयाचा हिसाब राहिलेला आहे, खजिन्यात बघा हिसाब सापडेल, माझे पैसे मला परत करा. तो राजा परत जातो, हिसाब बघतो, खजिनदाराच्या लक्षात येतं चूक झाली आहे. 2 रुपये सही सलामत त्या म्हाताऱ्याच्या घरापर्यंत पोहोच केले जातात. हा व्यक्ती कोण होता? संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात आदर्श लोककल्याणकारी राज्य देणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली प्रचंड छोट्यातली छोटी गोष्ट आहे. मूल्य तत्व काय असतात, राजा काय असतो, आदर्श काय असतात, संस्कार काय असतात. आता करोडो रुपयाच्या उलाढाली झाल्या तरी हिसाब किताबाचा काही विषयच नाही, कोणी कोणाला हिसाब किताब विचारायचा नाही. कसे आदर्श निर्माण करतात, कसे मूल्य निर्माण करतात. आणि म्हणून युवकांना प्रश्न पडले पाहिजे. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतले विद्यार्थी, एकूणच युवकांनी जिज्ञासू असलं पाहिजे, सतत काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सतत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे शिकायचं, ते शिकायचं, ते जाणून घ्यायचं, हे जाणून घ्यायचं, सतत एक वेळ असला पाहिजे. हे एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं. दुसरं एक मूल्य आहे, आता कोणीतरी म्हणालं की ज्ञान प्राप्त करणं म्हणजे शिक्षण. सतत ज्ञानाची भूक आपली असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भूक किती मोठी होती. ग्रंथावर ग्रंथ वाचत शेकडो हजारो ग्रंथ वाचून काढले, चिंतन मनन केलं, समजून घेतलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाची भूक, अभिप्सा. आणि त्याच्यानंतरचं एक आणखी मूल्य, ह्या सगळ्या गोष्टी करून बघायच्या. चूक झाली हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करायचं, चूक झाली हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करायचं. कृतिशील बनलं पाहिजे. जिज्ञासूवृत्ती, ज्ञानवृत्ती आणि कृतिशील वृत्ती, हे 3 मूल्य युवकांनी जपासले पाहिजे. त्याचं कारण सांगतो. आणि म्हणून म्हटलं की प्रश्न पडले पाहिजे. ज्यांना प्रश्न पडतात ती माणसं खूप मोठी होतात, ज्यांना प्रश्न पडतात ते वैज्ञानिक होतात, ज्यांना प्रश्न पडतात ते तंत्रज्ञ होतात, ज्यांना प्रश्न पडतात ती माणसं जगामध्ये खूप मोठी झाल्याचा इतिहास आजपर्यंत आहे. वर्गामधल्या 4थीमध्ये 5वीमध्ये शिकत असलेल्या एका मुलाला प्रश्न पडायचा नाही, पण उत्तर मिळायचं नाही. एकदा गुरुजीने सहज विचारलं, कल्याणी सर, की जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी दिसते परंतु आपला हात लावता येत नाही. हुशार मुलं होती. एक मुलगा उभा टाकला, म्हणाला सर चंद्र दिसतो पण हात लावता येत नाही. सर सूर्य दिसतो पण हात लावता येत नाही. सर आभाळ दिसतो पण हात लावता येत नाही. सर चांदण्या दिसतात पण हात लावता येत नाही. थोडं काही लोक जमिनीवर यायला लागले. सर झाडाची फांदी दिसते, शेंडा दिसतो पण हात लावता येत नाही. गुरुजींनी ज्याला प्रश्न विचारले त्याने आपापल्या पद्धतीने उत्तर दिली. सगळ्यात कोपऱ्यात पाठीमागं बसलेला, दुर्लक्षित असलेला विद्यार्थी. गुरुजींनी त्याला प्रश्न विचारला, तुझं म्हणणं काय, उठ उभा सा आणि सांग. त्या मुलानं चंद्र, तारे, सूर्य असं काही उत्तर दिलं नाही. प्रॅक्टिकल जीवन, वास्तववादी जीवन अनुभवत असलेल्या त्या जवळपास 12-13-14 वर्षाच्या मुलाने उत्तर दिलं, गुरुजी या जगामध्ये एकमेव एक गोष्ट अशी आहे जी मला दिसते परंतु मला हात लावता येत नाही. माझ्या समोर जो पाण्याचा माठ ठेवलेला आहे ना, तो माठ मला दिसतो परंतु मला हात लावता येत नाही. कारण मी शूद्र जातीमध्ये जन्माला आलेलो आहे, इथल्या व्यवस्थेने मला नाकारलेलं आहे, त्याच्यामुळं मला पाणी पिण्याचा हक्काने अधिकार का मिळत नाही, हा प्रश्न त्या वयामध्ये पडला. आणि ते दुसरी कोणी नव्हते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठले प्रश्न पडायचे आणि कुठल्या प्रश्नाचा शोध त्याने घेतलेला आहे, ही जिज्ञासा.
हे ज्ञान जेव्हा कृतीकडे घेऊन जातं तेव्हा संपूर्ण जग बदलाचं कार्य ती बुद्धी करत असते. आणि म्हणून हे 3 मूल्य खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न असे पडले पाहिजे. प्रश्न पडत नसते तर आपण युवकच नाही. आपला प्रश्न पडले पाहिजे. कुठले महाराज कुठं काय बोलायला आहे, समाज बिघडावं लागले, अंधश्रद्धा निर्माण करावं लागले. वैज्ञानिक मूल्य राष्ट्रीय सेवा योजनेचं अत्यंत महत्त्वाचं मूल्य. आपण डोळसपणाने विवेकाने जगाकडे बघायला शिकलं पाहिजे. विवेकबुद्धीनं आपण आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे, जडणघडणीचा विचार केला पाहिजे. हे सगळंच आपण विसरून गेलो. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, सामाजिक बांधिलकी कोण जोपासणार, ती प्रत्येकाची आमची तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना आम्हाला तुम्हाला जबाबदार बनवतं, आमच्या तुमच्यामध्ये नागरिकत्वाची मूल्य जन्माला घालतं. आणि आम्ही तुम्ही एक आदर्श, सशक्त, समृद्ध, विवेकवादी विचाराचे नागरिक बनले पाहिजे. जागरूक, तत्पर आणि खऱ्या अर्थानं सबल असणारे समृद्ध विचाराचे युवक आणि नागरिक बनलं पाहिजे. हे एक अत्यंत महत्त्वाची भूमिका राष्ट्रीय सेवा योजनेची आहे. कसले नागरिक बनलं पाहिजे? सशक्त आणि समृद्ध विचाराचे नागरिक बनलं पाहिजे. परंतु गंमत अशी आहे, शाळेतले पत्रे आपल्या समोर काढून घेऊन दिले जातात, फरशा आपल्या समोर काढून घेतल्या जातात, बल्ब काढून घेऊन जातात. आपण विरोध करतो का? नको. पाटलाचं पोरग आहे, भांडणं करते, टोळी घेऊन येते, आपल्याला मारते, आपण विरोध करतो का? मग आपण मूल्य आपल्या जीवनात उतरवलं का? आपण प्रतिकार केला का? आपण का नाही प्रतिकार करू शकतो? आपण प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. प्रतिकार करणारी मुलं, विचार करणारी मुलं, विधायकार्याच्या पाठीमागं उभं टाकणारी मुलं, चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणून विरोध करणारी मुलं तयार होत नसतील तर राष्ट्रीय सेवा योजनेचा उपयोग काय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आणखी पुढे जाऊया. राष्ट्रीय सेवा योजनेचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे. कोणतं मूल्य आहे? मानवनिर्मित काही प्रश्न असतील, समस्या असतील आणि निसर्गाकडून काही आपत्तीजनक घटनेच्या माध्यमातून काही घटना घडल्या, काही आव्हानं समोर टाकली, तर नैसर्गिक आपत्ती असतील, मानवनिर्मित आपत्ती असतील, त्या आपत्तीचा शोध घेणं, त्या प्रश्नाचा शोध घेणं, त्याच्यासाठीच्या उपाययोजना करणं आणि त्यासाठीच्या सेवा देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या छातीवर राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला लावून त्या कामामध्ये सेवा करण्यासाठी निस्वार्थपणाने उतरलं गेलं पाहिजे. मागं भूकंप झाला, अनेक लोकांनी मदत केली, त्याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी त्या काळामध्ये होते. कोरोनाचा काळ आला, आपली टीम तयारच असल्या पाहिजे. जेव्हा केव्हा समाजावर संकट येईल, राष्ट्रावर संकट येईल, जेव्हा केव्हा आपल्या गावामध्ये कुठंतरी एखादं संकट आलं, तेव्हा आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेची टीम कुठेतरी तयार असली पाहिजे. सर म्हणाले स्वच्छता थोडंसं बोला. शरीराची, मनाची, बुद्धीच्या स्वच्छतेबरोबर आपलं स्वतःचं घर, खूप छान सांगितलं सर, स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. पण आपल्या घरामध्ये आपली बहीण काम करते, आपली आई काम करते, आपल्या घरातलं कुठलंच काम आपण करत नाही. भारी भारी कपडे घालून का नाही आपण माझ्यासारखं भाषण देत बसतो कट्ट्यावर. ते नाही व्हायला पाहिजे. झोपेतून उठल्याबरोबर आपलं अंतरुण आपण काढलं पाहिजे, आपली जागा आपण साफ केली पाहिजे, आपली खोली आपण साफ केली पाहिजे. जमल्यास दुसऱ्याचं आपण अंतरणं घडी करून आईला मदत केली, बहिणीला मदत केली तर खूप छान. किती मुलं आणि किती मुली आपल्या घरचं संडासरूम साफ करतात, मी करतो. आज सकाळीच मी माझी संडासरूम साफ करून आलो. चीनमध्ये, जपानमध्ये छोट्या छोट्या मुलांना 10 वर्षापर्यंत काहीच शिकवत नाही, छोटे छोटे मानस आणि संस्कार शिकवतात. तिथली मुलं स्वतः कामं करतात. बाथरूम, संडासरूम साफ करणं, खोल्या साफ करणं, आपला वर्ग साफ करणं, अंगण साफ करणं, आपले दप्तर, आपले कपडे आपण स्वतः इस्त्री करणं, स्वतः धुणं, स्वतःच तयारी करणं. आपल्याकडे हा संस्कार का रुजू शकत नाही? काही लोकांनी रुजवला, पण बहुतांश लोकांनी तो रुजवला नाही. आम्ही अनेक शिबिराच्या माध्यमातून काम केलं. आत्ता सांगितलं, राजीव गांधींनी स्वतःचं ताट घेतलं. ते संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिवसभराच्या कार्यकामामध्ये जेव्हा आपण भोजन करायला जातो तेव्हा आपले ताट आपण स्वतः धुवून घेतो, जेवल्यानंतर आपण स्वतःचं ताट आपण धुतो आणि व्यवस्थित ठेवतो. शिस्त जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. ज्याच्या जीवनाला शिस्त नाही, ज्याने वेळेचं महत्त्व ओळखलं नाही, ते जीवनामध्ये कधीही कुठे यशस्वी होऊच शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी शिस्त खूप महत्त्वाच्या, प्रचंड महत्त्वाच्या. आपल्याला माहिती असावं, जपानमध्ये एखादा मिनिटाचा उशीर झाला तर त्याच्या पाठीवरती लेट कमर म्हणून शिक्का बसतो आणि त्याच्याकडे सगळे वेगळ्या नजरेने बघतात. तिथं एकही असा माणूस सापडत नाही. अपवादाने काही माणसं सापडतील की ते कधीच कुठल्या कार्यक्रमाला, कुठल्याच कामाला वेळ करत नाहीत. अगदी वेळेवर म्हणजे वेळेवरच पोहोचतात. जगामध्ये जे काही मोजके देश आहेत वेळेचं महत्त्व ओळखले, त्याच्यामध्ये जपान सर्वात अव्वल स्थानी. तिथे ट्रेनसुद्धा जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद मागं पुढे वेळ करते. वेळ केल्यानंतर तिथल्या रेल्वे मास्तरला, तिथल्या प्रमुखाला, शासनाला उत्तर द्यावं लागतं, 15 सेकंद वेळ का झाला. आपल्याकडे एखादा नेता भाषणाला आला,
सकाळची 10ची वेळ असेल तर तो 4 वाजता येतो आणि 4 वाजेपर्यंत 5-10 हजार 15-20-25 हजार लोक आपला कामधंदा सगळं सोडून आपल्या आदर्श नेत्याची वाट बघत असतात. एवढं मागासले पण आपल्या आयुष्यामध्ये वेळेच्या बाबतीत आहे. एने बेजंटला मी नेहमी सांगत असतो माझ्या कार्यक्रमामध्ये, एने बेजंट या व्यक्तीला एका भारतीय माणसानं विचारलं की भारत सतत गुलाम राहण्याचं कारण काय आहे. त्याने 2च कारणं सांगितली. भारतीय माणसाला कधीही वेळेचं महत्त्व कळलेलं नाही आणि भारतीय माणसाला कधीही शिस्तीचं महत्त्व कळलेलं नाही. या 2 गोष्टीमुळे भारत देश हा सातत्याने अनेक वर्ष या मातीमध्ये गुलाम राहिलेला आहे. कधीही कुठेही बघा, लग्नाचा कार्यक्रम असतो 12:30ची वेळ असते, लग्न लागतं 4 वाजता. साधे छोट्या गोष्टीतून उदाहरणातून प्रसंगातून आपलं जीवन आणि आपली समाज व्यवस्था करते. गावजेवणाचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा. गावामध्ये सप्ताह झालेला असतो कलेजी सर. महाप्रसादाचं काळ्या रोटीचं जेवण असतं, नुकतीचे जेवण असतं, मस्तपैकी ताकाची कढी असते आणि मस्तपैकी जेवण चालू असतं. दृश्य बघा तिथलं कसं आहे, किती गर्दी पडली, कसं आपण बसतो, जेवढं लागतं तेवढं अन्न न घेता जास्त अन्न घेतो, पुन्हा भेटते की नाही आणि ताटामध्ये तसं ठेवून टाकतो. ही शिस्त नाही. अन्नाचा कणसुद्धा आपल्या ताटामध्ये उरता कामा नाही. तर राष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार आहे. घासून पुसून अगदी ताट स्वच्छ धुतल्यासारखं वाटलं पाहिजे. मला वाटतं की तो राष्ट्रीय सेवा योजनेतला आदर्श विद्यार्थी. कुठलीच कसली शिस्त नसते. बफे जेवण असतं, 500-600 लोक लाईनमध्ये आलेले असतात. बघा तुम्ही, अगदी माझ्यासारखे जॉकेट घातलेले, शिकले सवरले, डॉक्टर झालेले, मोठमोठे पदं असलेले, मोठमोठ्या पदावरची माणसं लाईन तोडून मध्ये घुसतो. ते शेतकरी, ते निरक्षर, ते म्हातारा लाईनमध्ये थांबलेलं आहे. अरे बाबांनो, लाईनमध्ये घ्या रे, असं करू नका म्हटलं की आम्ही लाईन तोडून जातो आणि स्वतःला गर्व अनुभवतो. कसं लाईन तोडून पुढं आम्ही कसं ताट घेतो. ते घडतं का नाही होती होती त्याच्यामध्ये मी आहे, आपण सगळेच आहोत. कुठं शिस्त पाळले, कुठं वेळेचं महत्त्व, छोटे मॅनर्स. साधा फोन येतो, चुकून नंतर फोन येतो, हां बोला कोण, चांगल्या मोठ्या माणसाने फोन केला, चुकून फोन लागलेला आहे, तो काय म्हणतो फोनवर बोलता, हां बोला कोण बोलत आहे, हां बोललो, फोन मीच केला आणि मीच म्हणतो बोला म्हणून. बोलण्याची भाषा, टोन, अरेरावीपणा, इगो, चित्रविचित्र मोबाईलवर आपण अनुभवतो. कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुसंवाद कसा साधावा, जीवन व्यवहार कसा समजून घ्यावं, ह्या छोट्या संस्काराच्या माध्यमातून आपण आपले कौशल्य वाढवतो. वाचन, चिंतन, मनन, बोलणं, अभिव्यक्ती, लिहिणं, व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं, ह्या सगळ्या गोष्टीचे मूल्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलेले आहेत. परंतु 10 दिवस राहतच नाही ना. 1-2 तास आल्यासारखं करतो, निघून जातो. बिचारे फोन करतात, बोलवतात, पुन्हा नियोजन करतात, आयोजन करतात, सगळं करतात. आपण वेळ देत नाही, समजून घेत नाही, टिपणं काढत नाही, वहीमध्ये आपण सगळी मांडणी करत नाही. याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये पुन्हा होतो. हे सगळे संस्कार, स्किल वाढले पाहिजे, आपलं कौशल्य वाढलं पाहिजे, आपण जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मूल्य आहे, सामाजिक सौहार्दता, राष्ट्रीय एकात्मता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्भावनेचा विकास. हे मूल्य राष्ट्रीय सेवा योजनेचे, या मूल्यांच्या माध्यमातून हे सगळे घडवण्यात असते. आपलं घर, आपलं अवतीचं अंगण आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपली कामं आपण केली पाहिजेत. एक गाव आहे, गावामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे. अनेक आमदार यायला लागलेत, खासदार यायला लागलेत, अनेक मंत्री यायला लागलेत. गाव सगळा स्वच्छ व्हायला लागला आहे. आदर्श गावाचा पुरस्कार मिळणार आहे 5-25 लाखाचा. गावात खूप चांगले उपक्रम चालू आहे. एक मंत्री महोदय गावाला भेट देण्यासाठी निघाले आहेत. सकाळचे 6 वाजले. इकडे मंदिर आहे, इकडे शाळा आहे, झुंजूमंजू झालेलं आहे, चेहरा दिसतोय न दिसतोय असं वातावरण आहे. आणि मस्तपैकी 25-26 वर्षाचा तरुण डब्बा घेऊन ते मंदिर आणि शाळेच्या कोपऱ्यामध्ये थोड्याशा खड्ड्याच्या बाजूला संडासला बसले. झुई करत लाल गाडी, लाल दिव्याची गाडी समोर येते. तो नेता बघतो, तो मंत्री बघतो, अरे गावात तर संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीम चालू आहे. गावाचं नाव तर आता पुरस्कारासाठी घेतलं चाललेलं आहे. खूप चांगला आदर्श गाव म्हणून नावलौकिक अवतीभोवती पसरतो, चर्चा होते आहे, बातम्या येत आहेत वृत्तपत्रामध्ये, फेसबुक, व्हॉट्सअपवरती बातम्या फिरत आहेत. हे काय प्रकार? गाडी थांबवली, गाडीच्या खाली उतरला आणि त्या 25-26 वर्षाच्या युवकाला तो मंत्री म्हणाला, अरे बाळा तुला कळते का नाही, गावात स्वच्छता म्हणून चालू आहे, मंदिर आणि शाळेच्या कोपऱ्यामध्ये तू संडासला बसलास. होय मंत्री महोदय, जास्त बोलायचं नाही. 5 वर्षासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलो, तिथं कुठं किती वरी घाण करता तुम्ही. आम्ही कधी तुम्हाला विचारलं आहे का? आम्ही इथं खाली कुठं किती घाण करता, तुम्ही आम्हाला विचारायचं नाही, आम्ही तुम्हाला विचारायचं. अशा प्रकारच्या मनोवृत्तीचे युवक आणि अशा प्रकारच्या समाजव्यवस्थेतले युवक खऱ्या अर्थानं आम्हा तुम्हाला, समाजाला, राष्ट्राला दिशा देऊ शकतील का, हा तुमच्यापुढं प्रश्न होतो. ही मनोवृत्ती अवतीभोवती पाहायला मिळते. सत्यमेव जयते वॉटर कपचं काम करला म्हणजे भारी म्हणतो. आम्हाला कल्याण सरला माहिती आहे किती संकटांना तोंड द्यावं लागते, किती गावकऱ्यांच्या अनेक
गोष्टीला तोंड देऊन समोर जावं लागतं. आमच्या गावातला प्रसंग आहे, बंधाऱ्याचं भांडण आहे. आम्ही बंधारा घालत होतो सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये. 24 लाखाचा पुरस्कार तळेखडा दगडी मिळाला. आम्ही सगळ्यांनी काम केलं, मी नाही, आम्ही सगळ्यांनी काम केलं. दोघांमध्ये भांडण लागलं. ते म्हणाला आमचा बंधारा घालायचं, ते म्हणाला आमचा बंधारा घालायचा नाही. भांडण लागलं. आम्ही कल्याणी सर, उर्बळे सर, आम्ही सगळी मंडळी या सगळ्यांना बोलून घेतलं, त्यांचं समुपदेशन केलं, त्यांना समजावून सांगितलं की असं नाही बाबा, ते तसं नाही, तुमची जागा तुमच्याच ठिकाणी आहे. त्यांचा बंधारा तुम्ही मारला नाही, तुमचा बंधारा त्यांनी मारला, बंधारा बंधाराच्या ठिकाणी आहे. आणि हे बंधारा घालणं काय कामाचं आहे? पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, याच्यातून आपल्या शेतीला पूरक अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार आहे, त्या पाण्याचा उपयोग आपल्या शेतीला होणार आहे. सगळं समजावून सांगितल्यानंतर मग त्या दोघांनाही समजलं आणि मग त्यांनी आम्हाला बंधारा घालू दिला. आणि मग कल्याणी सर आम्ही सगळ्यांनी तिथं बांधारा. समाज असा असतो. म्हणून आपलं व्यावहारिक ज्ञान, समेट करण्याचं ज्ञान, तडजोडी कशा कराव्या, त्या मूल्याचं ज्ञान आपल्याला प्रॅक्टिकल काम करत असताना आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून आपण सामाजिक बांधिलकी जोपासत असतात ह्या सगळ्या दृष्टिकोनातून या समाजाकडे बघावं, राष्ट्रीय शिवाजींकडे बघावं अशी भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि शेवटच्या टप्प्याकडे या ठिकाणी वळतो. राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य. त्या राष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, परंतु अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये, राजकारणामध्ये अवतीभोवती काय चाललं आहे? कोणीतरी एकजण येतो हिंदू धर्म खतरे में म्हणतो, वातावरण कलुषित करतो. कोणीतरी एकजण येतो मुस्लिम धर्म खतरे में म्हणतो, वातावरण कलुषित करतो. या भूमिकेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी विचार केला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय असणार. मी हिंदू म्हणून इकडे बघणार नाही, मी मुस्लिम म्हणून बघणार नाही, मी जैन शीख म्हणून बघणार नाही, मी बौद्ध ईसाई म्हणून, यहुदी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघणार नाही, तर मी एक चांगला माणूस म्हणून या समाजाकडे बघेन, या देशाकडे बघेन. अशा प्रकारच्या मूल्याची जपवणूक, अशा प्रकारच्या संस्कार करण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजना आमच्या तुमच्यामध्ये करते. आणि म्हणून मित्रांनो, वसतिगृहामधला एक 4थीमध्ये शिकणारा मुलगा सगळ्यात उशिरा झोपायचा आणि सगळ्यात अगोदर उठायचा. वसतिगृहाचा नियम होता 9 वाजलं की कंदील बंद करायचं आणि सगळ्यांनी झोपायचं आणि सकाळचे 5 वाजले की सगळ्यांनी उठायची. हा मुलगा 9च्या नंतर सुद्धा 10-11पर्यंत अभ्यास करत बसायचा. असं चादर पांघराचा, बाजूला दिवा लावायचा, अभ्यास करत बसायचा. आणि 4ला उठायचा, अंगावर चादर घ्यायचा, देवा बाजूला ठेवायचा, अभ्यास करायचा. त्या मुलाला फाशीची शिक्षा झाली नंतरच्या काळामध्ये आणि त्याला घेऊन जाण्यात आलं. तेव्हा अनेक गोष्टी घडल्या, अनेक घटना प्रसंग. जेलरने विचारलं तुझी अंतिम इच्छा काय? त्यांनी 2-3 इच्छा सांगितल्या, त्यात एक इच्छा सांगतो. तो म्हणाला की मला फाशी देऊ नका, तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर तलवारीने माझ्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करा, परंतु मला फाशी देऊ नका. तुम्हाला मला मारायचंच असेल तर बंदुकीने माझ्या छातीमध्ये गोळ्या झाडा आणि माझ्या छातीचा पिंजरा करा, चाळणी करा, पण मला फाशी देऊ नका. तुम्हाला मला मारायचंच असेल तर तोफेच्या तोंडी मला बांधा, माझ्या देहाचे तुकडे तुकडे करा, ठिकऱ्या ठिकऱ्या करा, परंतु मला फाशी देऊ नका. जेलरने विचारलं, अवतीभूतच्या लोकांनी विचारलं, तू असं का म्हणतोस? इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे. मला असं वाटतं की देशभक्तीचं, राष्ट्रीय एकात्मतेचं, आमच्या तुमच्या स्वाभिमानाचं याच्यापेक्षा मोठं उत्तरच असू शकत नाही. तो तरुण तरुणाबाण मुलगा म्हणाला की जेलर साहेब, जेव्हा तुम्ही मला फाशी द्याल तेव्हा माझ्या पायाखालचं स्टूल बाजूला जाईल आणि मी मातृभूमीपासून वर उचलला जाईल आणि माझा मृत्यू होईल. मी एक क्षणसुद्धा, एक श्वाससुद्धा या मातृभूमीपासून दूर जाऊ इच्छित नाही. अशा प्रकारचं उत्तर देणारा भारताच्या आणि जगाच्या इतिहासातलं एक अत्यंत सोनेरी पान हुतात्मा भगतसिंगाच्या आयुष्यातलं हे उत्तर आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणार. मेरा रंग दे बसंती चोला म्हणणारा भगतसिंग, सरपरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में म्हणणारा भगतसिंग. आणि दिल फिदा करते हैं, कुर्बान जिगर करते हैं, पास जो कुछ था वो माता की नज़र करते हैं, खुश रहो या अहले वतन, हमारा क्या हम रहे ना रहे, बस हम तो सफ़र करते हैं, हम तो सफ़र करते हैं. त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचा संघर्ष आणि त्यांचं समर्पण, त्यांच्या त्यागावर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते आम्ही तुम्ही कधीही विसरता कामा नये. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नसतं तर आजही आपण गुलाम राहिला असतो आणि इंग्रजाच्या दरबारामध्ये नाक घासून आमच्या पिढ्या खर्ची गेल्या असत्या. आणि म्हणून मित्रांनो, त्या बलिदान दिलेल्या व्यक्तींचा त्याग आणि समर्पण आम्ही विसरता कामा नये. मी धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय डॉक्टर अशोक नारनवरे सरांना की आपण मला हैदराबाद मुक्तीसंग्रामाची इतिहासाच्या संदर्भातलं पुस्तक दिलं आहे. काही दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिन झाला आपला मराठवाड्याचा आणि त्या काळामध्ये आम्ही अनेक शाळेमधून व्याख्याने देत फिरलो. त्याबद्दल आमचा सत्कारही झाला. नारायणराव सरला माहिती आहे लातूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीकांतजी देशमुख साहेब आणि पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आमचा सत्कार पण झाला. त्यावेळी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेत असताना 10वीच्या विद्यार्थ्याला आम्ही विचारलं होतं 17 सप्टेंबरला काय असते. मुलं असं खिडकीकडे बघायली, भीतीकडे बघायली, इकडे बघायली, तिकडे बघायली, लक्षातच येत
मी त्यांना म्हटलं 15 ऑगस्टला काय असते? सर आपला स्वातंत्र्य दिन आहे. 26 जानेवारीला काय असते? सर प्रजासत्ताक दिन आहे. मग 17 सप्टेंबरला काय? नंतर त्याच्या लक्षात आलं, सर आपला मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन आहे. काही BAच्या विद्यार्थ्याला विचारलं, त्याने काय उत्तर दिलं? 17 सप्टेंबरला काय असते? ते म्हणाले, सर आपला स्वातंत्र्य दिवस असतो, झेंडावंदन होतं, गीत होतात, काही कार्यक्रम होतात आणि कार्यक्रम संपवतो. MAमध्ये शिकत असलेल्या काही विद्यार्थ्याला मी प्रश्न केला. ते म्हणाले, सर 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य दिन असतो, झेंडावंदन होतं, गीत होतात आणि काही कार्यक्रम होतात आणि चुरमुरे वाटले जातात. त्याच्यामध्ये खडीसाखर असते, खोबर असतं आणि वाटले जातात आणि त्या दिवशी शाळेला कॉलेजला सुट्टी असते. एवढाच इतिहास माहिती आहे आपल्याला, एवढंच शिकलो आपण. सगळेच विद्यार्थी असे आहेत असं नाही. अनेक विद्यार्थ्यांना इतिहास माहिती आहे, त्यांनी व्याख्याने दिलेले आहे, प्रबोधन केलेलं आहे, अनेकांना घडवलेलं आहे आणि अत्यंत जाजीव असा इतिहास समोर ठेवलेली मुलं लातूर जिल्ह्यामध्ये आहे. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण अशी ही एक पिढी या मातीमध्ये अवतीभोवती पोचली चाललेली आहे. त्याचं काय करायचं आहे? आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी वाचन केलं पाहिजे, चिंतनमनन केलं पाहिजे, स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, भरपूर पुस्तकं वाचली पाहिजे आणि पुस्तकं एकमेकाला भेट दिली पाहिजे. या माध्यमातून आपल्या आयुष्याची जडणघडण या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्थापना दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलेलं आहे आणि या विषयावर बोला अशी विनंती या ठिकाणी मला केली गेलेली आहे. मी 3 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये शेवट करतो. मला वाटतं अजून माझे 5 मिनिट शिल्लक आहे. मित्रांनो, हे सगळे विषय झाले, वेगवेगळे घटनाप्रसंग झाले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या मातीमध्ये जन्माला आलो, या मातीमध्ये जन्माल्यानंतर हा समाज अनुभवल्यानंतर, या समाजाबद्दल देशाबद्दल चिंतन केल्यानंतर प्रत्येक उठल्यापासून झोपेपर्यंत आणि मला जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यापर्यंत शेवटचा श्वास चालू असेपर्यंत मी काय विचार केला पाहिजे? एक युवक म्हणून, एक राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिरार्थी म्हणून प्रत्येक घटनाप्रसंगाकडे बघत असताना मी कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे त्यासाठीचं एक उदाहरण या ठिकाणी देतो. रशियाचा एक व्यक्ती भारतामध्ये आला. भारतीय संस्कृतीचा, भारतीय काही तथ्यांचा अभ्यास करण्यासाठी तो इथं आला. काही दिवस निघून गेले. सकाळी सकाळी एका व्यक्तीची भेट झाली. त्यांनी विचारलं, आपण कोण? तू म्हणाला, मी एक हिंदू आहे. त्यांनी त्याला रामराम केला, त्यांनी त्याला रामराम केलं, गप्पा गोष्टी झाल्या. 2-3 दिवस निघून गेले. 2-4 दिवसाच्या नंतर एका मुस्लिम व्यक्तीची त्याची भेट झाली. त्यांनी विचारलं, आपण कोण? तो म्हणाला, मी एक मुस्लिम आहे. सलाम अलैकुम, अलैकुम सलाम झालं, गप्पा गोष्टी झाल्या, चर्चा झाली. आणखी काही दिवसानंतर एका शीख व्यक्तीची भेट झाली. त्यांनी विचारलं, हे पगडी काय आहे, हे काय आहे, ते आहे. त्यांनी त्याला सत्श्री आकार केला. त्यांनी त्याला या गुरुजी खालसा, या गुरुजी फते म्हटलं. गप्पा गोष्टी झाल्या. एका जैन व्यक्तीची भेट झाली. दोघांनी एकमेकाला जय जिनेंद्र केलं आणि त्याच्यानंतर एका बौद्ध व्यक्तीची भेट झाली. नमोबुद्धानंद झालं. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या भेटी झाल्या आणि शेवटी पुस्तक लिहून पूर्ण झालं. कालांतराने तिथून जात असताना महाकवी रवींद्रनाथ टागोर आणि त्या रशियन व्यक्तीची भेट झाली. दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर रवींद्रनाथ टागोरने विचारलं की तुम्ही आमच्या देशाचा अभ्यास करण्यासाठी आला, आमचा देश तुम्हाला कसा वाटला? आमचा देश तुम्हाला कसा वाटला असं म्हटल्यानंतर त्या माणसानं जे अभिप्राय नोंदवलेला ना, तो चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा आहे. तो विचार घेऊन आपण घरी गेला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. मला असं वाटतं आहे की राष्ट्रीय सेवा योजनेच्या सगळ्या मूल्यांचा सारांश त्याच्यामध्ये आहे. तो म्हणाला, कविराज, तुमच्या देशामध्ये कोणीतरी एक मला हिंदू भेटला, एक मुस्लिम भेटला, एक बौद्ध भेटला, एक शीख भेटला, एक जैन भेटला, एक यहुदी भेटला, एक ईसाई भेटला, परंतु मला तुमच्या देशामध्ये एकही भारतीय माणूस भेटला नाही. याचं मला दुःख वाटलं. आम्ही भारतीय म्हणून कधी जगणार? आम्ही भारतीय म्हणून कधी पुढे येणार? आणि आम्ही भारतीय म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र विधायक कार्यक्रम करण्यासाठी कधी पुढे येणार? प्रत्येक माणूस जाती तटामध्ये, गटातटामध्ये, पक्षामध्ये, धर्मामध्ये वाटला गेलेला आहे. या देशाचं भविष्य काय? या देशाचा येणारा काळ कसा असणार आहे? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2-3 वाक्यानं आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना एवढंच म्हणेल की ज्या देशाला, ज्या समाजाला, ज्या जातीला, ज्या जमातीला आपला खराखुरा इतिहास माहिती नसतो, ती जमात, तो समाज नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतःसुद्धा भारतीय आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भारतीयत्व, हे महात्मा गांधीचं भारतीयत्व आपण कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेतलो तर मला असं वाटतं की निश्चितच आपलं जीवन सुखकर, समृद्ध, कल्याणकारी होणार आहे. आणि मी या समाजाचा भाग म्हणून या समाजाला सुंदर, समृद्ध, सशक्त आणि बलशाली करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा एक विद्यार्थी म्हणून माझी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जाती धर्माच्या नावावरती रोज रचले जातात मडे, समाजकारण राजकारणाच्या नावावरती रक्तमांसांचे सडे.
ते साडणारं रक्त ती माणसं आमचीच असतात याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कुणाचंही काही पटत नाही. असा युवक अभिप्रेत आहे. मुलगी नको, मुलगा हवा, वंशाला दिवा नवा. लाखो मुलींची हत्या दवाखान्यात, अवतीभोवती रक्तमांसाचा गिलावा. तेव्हा टाहो करून चित्कार करणारे हात आमचेच असतात याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कोणाचंही काही पटत नाही. घरात सगळ्यात अगोदर उठणारी ती असते, राबणारी ती असते. सगळी माणसं जेवल्यावर उपाशी तापाशी झोपणारी ती असते. ती कधी आई, कधी बहीण, कधी बायको, कधी लेक असते. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कोणाचंही काही पटत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आतासुद्धा घरात मुलगी जन्मलं किती असते कायदाशीर. घरात मुलगी जन्मलं किती असते आवडस असते का. आजही घरात आपण मुलीला मारलं जातं. 4-5 मुली घरात जन्मत येतात. हे सगळे प्रश्न, ह्या सगळ्या समस्या, या सगळ्या गोष्टीकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत हे कुठेतरी समजून घ्यावं या दृष्टिकोनातून या आजच्या कार्यक्रमाचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असणार. घरात मुलगी जन्मलं किती असते कैदाशी. घरात मुलगी जन्मलं किती असते पांढऱ्या पायाची. मग तुम्हीच सांगा लोक हो, कुणाच्या हाडामासाचं बनलं हे तर याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आम्हाला कुणाचं काही पडत नाही. मुलगी माहेर सासर यांना जोडणारा पवित्र दुवा, मुलगी घराघरात प्रकाशणारा दिवा. मग त्याच दिव्याने का जाळे जाते हेही आम्हाला कळत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कुणाचं काही पडत नाही. अलीकडचे बलात्कार बघितला. 4 वर्षाच्या मुलीवर, 12 वर्षाच्या मुलीवर, 80 वर्षाच्या म्हातारीवर. लुटालूट, जाळपोळ आणि बलात्कार, भ्रष्टाचार हाच इथे शिष्टाचार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा घोटाळ्यांचा देश आहे. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कोणाचंही काही पटत नाही. विकासाच्या नावावरती घास आमच्या घशात असतो. गोरगरिबांच्या घामाचा पैसा आमच्या खिशात असतो. याचा जाब कोणीही काय विचारत नाही. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कोणाचं काही पडत नाही. आणि म्हणून प्रत्येक चुकीच्या ठिकाणी उभं टाकून बंड करून प्रश्न विचारणारे आणि उत्तरं जाणून घेणारे युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निर्माण झाले पाहिजेत. हा काळोख भेदण्यासाठी कोणीच का उठत नाही. हा काळोख भेदण्यासाठी कोणीच का उठत नाही. माणुसकी मेली आहे कारण आम्ही शंड असतो. अजूनही उगीच असे वाटते शोभा की माणसं का पेटत नाहीत. याचंही आम्हाला काही वाटत नाही. आमची मनं इतकी मेलीत की आता आम्हाला कोणाचंही काही पडत नाही. फॅन्ड्री पिक्चर बघा. व्यवस्थेच्या विरोधामध्ये हातामध्ये दगड घेऊन त्या व्यवस्थेवर दगड फेकणारा, व्यवस्थेला विरोध करणारा एक फॅन्ड्री राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कुठेतरी जन्माला आला पाहिजे, घडला पाहिजे, वाढला पाहिजे. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.